महापे येथे वाहतूक पोलिसाचा क्रेनखाली येऊन मृत्यू. सर्व अवजड वाहनांची तपासणी करावी, मनसेची मागणी. 24 जुलै रोजी कर्तव्य बजावत असताना महापे वाहतूक शाखेतील पोलीस हवालदार गणेश पाटील यांचा महापे उड्डाणपुलाखाली वाहतूक नियमन करत असताना क्रेनखाली येऊन मृत्यू झाला. ही अत्यंत गंभीर बाब असून पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या संदर्भात मनसेचे प्रवक्ते व शहर अध्यक्ष गजानन काळे तसेच मनसेचे वाहतूक सेना सरचिटणीस नितीन खानविलकर यांच्या नेतृत्वाखाली मनसे शिष्टमंडळाने नेरूळ पूर्व येथील कार्यालयात नवी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन गावंडे यांची भेट घेतली. नवी मुंबईतून प्रवास करणारे बहुतांश अवजड वाहने वाहतूक विभागाच्या नियमाचे पालन करत नाहीत. ट्रक, ट्रेलर, डंपर, क्रेन, कंटेनर सारखी अवजड वाहने सर्रासपणे अतिलोड ओव्हरलोड करून वाहतूक करतात. लेन व वेग मर्यादा याचे वारंवार उल्लंघन होत असते. एवढी मोठी अवजड वाहने चालक एकटाच चालवत असतो. त्याच्याबरोबर एक मदतनीस असणे आवश्यक आहे. अवजड वाहनांच्या चालकांचे कोणतेही प्रशिक्षण झालेले नसते, चारित्र्य पडताळणी झालेली नसते. हे अपघाताला निमंत्रण देणारे आहे. शालेय बसची सुद्धा अशी दुरवस्था आहे. या बाबतीत वाहतूक विभागाने भरारी पथक नेमून अवजड वाहने, शालेय बस यांच्यावर कारवाई करावी अशी सूचना गजानन काळे यांनी उपप्रादेशिक अधिकारी गजानन गावंडे यांना केली. तसेच नियम न पाळणाऱ्या वाहतूकदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणीसुद्धा करण्यात आली. यावेळी अधिकाऱ्यांनी लवकर वरील सर्व बाबींवर कारवाई करू असे आश्वासन मनसे शिष्टमंडळाला दिले. मनसेच्या शिष्टमंडळात मनसेचे प्रवक्ते व शहर अध्यक्ष गजानन काळे, मनसेचे वाहतूक सेना सरचिटणीस नितीन खानविलकर, मनसे वाहतूक सेना उपाध्यक्ष विलास घोणे, मनसे शहर सचिव सचिन कदम, शहर सहसचिव अभिजित देसाई, चित्रपट सेना उपाध्यक्ष श्रीकांत माने, विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष संदेश डोंगरे, रोजगार विभाग शहर अध्यक्ष सनप्रीत तुर्भेकर, चित्रपट सेना शहर अध्यक्ष अनिकेत पाटील, महिला सेना उपशहर अध्यक्ष अनिता नायडू, मनसे विभाग अध्यक्ष उमेश गायकवाड, निखिल गावडे, अक्षय भोसले, महिला सेना विभाग अध्यक्ष शीतल दळवी, मनसे शाखा अध्यक्ष प्रणित डोंगरे, गणेश पाटील, मनसेचे विद्यार्थी सेनेचे उपशहर अध्यक्ष प्रतीक खेडकर व मोठ्या प्रमाणात मनसे पदाधिकारी व वाहतूक सेना पदाधिकारी उपस्थित होते. किंवा तुमचा असिस्टंट पाहिजे, ज्यांचे ट्रक, टेम्पो, डंपर आहेत, कंटेनर आहेत, त्यांचं ओव्हरलोडिंगचं बोला किंवा आम्हाला ओव्हरलोड नाही पाहिजे, आमच्या माणसाचा जीव घे. नाहीच आहे सगळं. आता आम्ही आज जे सिस्टम आमची असं हे आहे तुमच्याकडे की वोल्वोला बघा, वोल्वोच्या ड्रायव्हरला जवळ 3 महिन्याचं ट्रेनिंग असतं, बरोबर. असं हे तुम्ही स्पेशलमध्ये घेत आहे. नाही, मुळात नवी मुंबईकरांसाठी खूप दुर्दैवी घटना या 2-3 दिवसांपूर्वी घडली. नवी मुंबईचे ट्रॅफिक पोलीस गणेश पाटील यांचा एक हायड्रा चालकाच्या निष्काळजीपणामुळे 1-2 दिवसांपूर्वी दुर्दैवी मृत्यू झाला. पण त्यानंतरही ट्रॅफिकचे वरिष्ठ अधिकारी किंवा RTOचे वरिष्ठ अधिकारी हे गंभीर होताना दिसत नाही आहे. आज आम्ही त्या संदर्भातलं एक निवेदन आमचे वाहतूक सेनेचे सरचिटणीस नितीन खानविलकर यांच्या नेतृत्वाखाली आज दिलं आहे. संपूर्ण नवी मुंबई मनसेचे माझे सर्व सहकारी सोबत होते. ओव्हरलोडिंगचा एक खूप मोठा मुद्दा आहे शहर अंतर्गत रस्त्यांवरती आणि हायवेवरती सुद्धा. पण याच्यावर RTO कारवाई करताना दिसत नाही. रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात पार्किंग केलेल्या ह्या गाड्या आपल्याला दिसतात. वाहन चालक यांची कुठलीही चारित्र्य पडताळणी होत नाही. असे अनेक विषय, सोबतच ट्रॅव्हलच्या बसेस ज्या पद्धतीने हायवेला असतात, स्कूल बसचे नियम पाळले जात नाही संपूर्ण नवी मुंबईत, अशा विविध विषयांवरती आम्ही निवेदन दिलंय. त्यांनी आम्हाला शब्द दिलाय की ॲम्ब्युलन्स असतील, स्कूल बस असतील किंवा ओव्हरलोडिंगचा विषय, याच्यावर एक स्पेशल ड्राईव्ह घेऊन या सगळ्या गोष्टींवरती योग्य ती कारवाई होईल. सर, या ठिकाणी आपण बघताय जो काय ज्याच्यामुळे तो अपघात झाला आहे किंवा हेवी गाड्या आहेत, वाहन असेल, पूर्वी त्यांच्याबरोबर एक सहकारी असायचा, परंतु आता कोणत्याही वाहनावरती सहकार्य, फक्त तो ड्रायव्हरच ड्रायव्हिंग करतो. आणि अशी जर घटना घडली तर त्याच्याबरोबर म्हणजे इव्हन पंक्चर जर झाली तर त्याच्यावर कोणी नसतं. या संदर्भात महाराष्ट्र सरकारने फक्त प्रत्येक RTOला एक टार्गेट दिलेलं आहे आणि त्या टार्गेटवर फक्त रिक्षा चालक, बाईकवाले, सर्वसामान्य नवी मुंबईकर यांना पकडायचं. नाहीतर हे जे हायड्रा चालक मालक जे आहे, जिथे कुठलाही असिस्टंट नसतो,
आणि इतक्या मोठ्या गाड्या बिनदिक्कतपणे जर नवी मुंबईत चालत असतील आणि वाहतूक पोलिसाचाच मृत्यू होत असेल तर नवी मुंबईकर कसे सुरक्षित राहतील? आता अधिकाऱ्यांनी याची काळजी घेण्याची गरज आहे. तुमच्या सहकारी एक गेलाय आणि तरी सुद्धा तुम्ही गंभीर होत नाहीये. तिथे एक असिस्टंट पाहिजे, हा नियम आहे. अनेक गाड्यांची फिटनेस तपासणी होत नाही. स्क्रॅपमध्ये गेल्या पाहिजे अशा स्कूल बस आहेत, गाड्या आहेत, मात्र त्या बिनदिक्कतपणे रस्त्यावरती चालतात आणि आरटीओ आणि ट्रॅफिकचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत यांचं कुठलंही नियंत्रण नाही. मी त्यांना आता म्हटलं की आम्ही कायदा हातात घेतो, आम्ही तुम्हाला ओव्हरलोडिंगच्या गाड्या दाखवतो, अनेक स्कूल बस दाखवतो की ज्याच्यात सीसीटीव्ही नाही आहेत, ज्यात नियम पाळले जात नाही. अनेक अँब्युलन्स ज्या आहेत त्या स्क्रॅपमध्ये जातील, ज्याचे वाहन चालक अगदी ड्रंक अँड ड्राईव्हमध्ये पकडले जावेत अशा पद्धतीने आहेत. आणि मग त्यावेळी तुमचे अधिकारी त्या क्षणाला आले पाहिजेत. आम्ही सुद्धा आमच्या पद्धतीने मनसेच्या स्टाईलने असा ड्राईव्ह रस्त्यावरती पुढच्या काही दिवसात करणार आहोत. या ठिकाणी तुम्ही आरटीओला निवेदन दिलंय. हा गणेश पाटील हा वाहतूक पोलीस खात्यामध्ये होता, त्याचा एवढा दुर्दैवी मृत्यू झाला आणि वाहतूक विभागाचे अधिकारी यांना काही निवेदन देऊन त्यांच्या 100% आम्ही आज आरटीओला दिलंय. उद्या परवा आम्ही ट्रॅफिकचे जे डीसीपी आहेत त्यांना सुद्धा आम्ही लवकरच निवेदन देणार. राजकीय प्रश्न. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे काल भेटले होते, काय म्हणाले? कोणत्या चित्राकडे बघता विरोधकांनी? नाही, मला वाटतंय हा स्नेह आणि हा प्रेम वृद्धिंगत हो. महाराष्ट्र आणि मराठी माणसाला नक्कीच आनंद झालाय ज्यावेळी 5 जुलैला सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि उद्धव साहेब एकत्र आले मराठी महाराष्ट्रासाठी. आणि कालही ज्या पद्धतीचा प्रेम, जिव्हाळा, आपुलकी सन्माननीय राजसाहेबांनी दाखवली आणि त्यांनी उद्धव साहेबांना शुभेच्छा दिल्या, तर मला वाटतं याच्या पलीकडे बघण्याची गरज नाहीये. दोनही कुटुंब एकत्र येते, जवळ येते आणि याचा आनंद शिवसैनिक असतील, मनसे सैनिक असतील, आम्हाला नक्की आहे. सर, सत्ताधाऱ्यांनी अनेक ठिकाणी मोफत बस सेवा गणेश उत्सवासाठी कोकणात सुरू केलेत. रोरोच्या संदर्भात आपण बघितलं असेल की रेल्वेतून काही म्हणजे हे आपल्या वाहनं घेऊन जाणार आहेत आणि गेल्या वेळेला पण तुम्ही आंदोलन केलं होतं. जर ह्या मोफत बसेस जर घेऊन जात आहेत तर ह्या रस्ता आणि हा प्रकार तर नेमका काय, म्हणजे जनतेची दिशा पण रोरो मधून तुम्हाला बस घेऊन जायची आहे तर मुंबई गोवा महामार्ग कशासाठी बांधलाय आणि तो महामार्ग अजूनही पूर्ण का होत नाहीये? त्याच्यावरचे खड्डे का बुजवले जात नाही? जे आता प्रदेश अध्यक्ष भारतीय जनता पक्षात रवींद्र चव्हाण ते मंत्री महोदय होते, त्यावेळी त्यांनी शब्द दिला होता 2 वर्षापूर्वी की येणाऱ्या गणपतीमध्ये सगळं सुरळीत होईल. त्यानंतर 2 गणेशोत्सव झाले. आज गणेशोत्सवासाठी आम्ही ज्या गाड्या सोडतो किंवा इतर राजकीय पक्ष सोडतात त्या गाड्या पोहोचायला किती तास लागतात? रस्ते चांगले नाहीयेत. रोरोमध्ये गाड्या घेऊन जायच्या तर मग महामार्ग कशासाठी केलेत आणि करोडो रुपये त्याच्यासाठी कशाला खर्च केले? याचं उत्तर महाराष्ट्र सरकारने कोकणवासियांना आणि महाराष्ट्राला द्यावं.